ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर कायम राहणार। 2 महिन्यात देशामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज। जुलै महिन्यामध्ये राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 1,24,000 हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान तर पूर तसंच विजेचा धक्का लागून 94 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती। अतिवृष्टीमुळे वर्धामध्ये 11,000 हेक्टर शेतीचं पिकाचं नुकसान। सेलू, देवळी, समुद्रपूर आणि हिंगणघाट या तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान। अतिवृष्टीमुळे पिकांची वाढ थांबली आणि मशागत देखील खोळंबली। तळ कोकणामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम। सिंधुदुर्गसाठी आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट। रायगड जिल्ह्यामधल्या महाडमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाच्या सरी तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जालन्यामध्ये धुवाधार पाऊस, शेतकरी वर्ग सुखावला। सातारा जिल्ह्यातल्या सर्व पर्यटन स्थळं आणि धबधबे 4 दिवस पर्यटकांसाठी बंद। महाबळेश्वरमधील सर्व पॉइंट्सही बंद। हवामान खात्याचा मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। पुण्याच्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। मुठा नदीपात्रामध्ये 11,407 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। आपापसातील वादानंतर आज पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख एकाच कार्यक्रमात एकत्र येण्याची शक्यता। नागपूरमधल्या 4 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आज उद्घाटन सोहळा। गुहागर विधानसभा मतदारसंघावरती भाजपचा दावा तर शिंदे गटाचे रवींद्र फाटक यांच्याकडूनही मतदारसंघामध्ये चाचपणी। कल्याणमधील भाजप बूथ प्रमुखाच्या मोबाईल शॉपवरती गोळीबार। अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारामध्ये जयेश भोईर आणि पद्माकर मल्ला थोडक्यात बचावले। अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणामुळे आरक्षण सुप्रीम कोर्टाची मंजुरी। क्रिमिलियरची मर्यादा ओलांडणाऱ्यांना ओळखून त्यांचा आरक्षणाचा अधिकार काढून घ्यावा, कोर्टाचा निर्णय। लातूरच्या उदगीरमध्ये माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्याकडून अनुसूचित जाती जमाती या संदर्भात कोर्टाच्या निर्णयाचं केलं स्वागत। समाजातल्या छोट्या मोठ्या वंचित घटकांना निर्णयाचा लाभ होईल अशी दिली प्रतिक्रिया। अनुसूचित जाती अनुसूचित जमातींसंदर्भात महत्त्वपूर्ण निकालामुळे समाजाला फायदा होईल। भाजपचे आमदार अमित गोरखे यांच्याकडून विश्वास व्यक्त। SC/ST वर्गीकरण करण्याचा दिलेला निर्णय हा वादग्रस्त। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा पुनर्विचार करावा, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। SC/ST आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला आव्हान देणार। हा निकाल आरक्षणाचा मूळ हेतू बदलणारा आणि आगामी निवडणुकांवरती प्रभाव टाकणारा असल्याचा ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं सुषमा अंधारे यांच्याकडून स्वागत। अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये वर्गवारी करण्यास मान्यता देणारा कोर्टाचा निर्णय स्वागतार्ह, अंधारे यांची प्रतिक्रिया। SC/ST आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयासंदर्भामध्ये काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांच्याकडून साशंकता व्यक्त। सध्या अशा निर्णयाची काय गरज, राऊतांचा सवाल। मराठा समाजाचं मागासलेपण अपवादात्मक, त्यांच्याकडे तुच्छतेनं पाहिलं जातं, त्यामुळे नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठ्यांना आरक्षण देणं गरजेचं। राज्य मागासवर्ग आयोगाचं हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र। मागासवर्गातल्या सर्व समाज OBC आरक्षणामध्ये जात नाही तोपर्यंत EWS रद्द करू नका, मनोज जरांगे यांची सरकारकडे मागणी। मनोज जरांगे आज पुणे न्यायालयामध्ये उपस्थित राहणार। 2013ला नाट्य निर्मात्यांची फसवणूक केल्या प्रकरणामध्ये जरांगेंवरती गुन्हा दाखल। प्रत्येक पक्षाला मिळणाऱ्या जागांमध्ये 50% OBC उमेदवार असावेत, अन्यथा OBCंच्या सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी पक्षासोबत फारकत घ्यावी, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन। उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर। 3 ऑगस्टला ठाकरे गटाचं पुण्यामध्ये राज्यस्तरीय अधिवेशन। ठाकरे गटाच्या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे राज्यातील कार्यकर्त्यांना संबोधित करणार, जनतेला न्याय देणार, गद्दारांचा कडेलोट करणार असल्याचं पोस्टर पक्षाकडून व्हायरल। उद्धव ठाकरेंना आपला शत्रू ओळखता आला नाही। सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली, त्याचं CCTV महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यानं ठाकरे कुटुंबाला ब्लॅकमेल करण्यासाठी ठेवलंय। नितेश राणे यांचा खळबळजनक दावा। इतरांवर बोलण्यापेक्षा ठाकरेंनी स्वतःचा पक्ष सांभाळावा। सरकारच्या कामामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली, आम्ही टीकेला कामानं उत्तर देऊ, मुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर सिल्लोडमध्ये कार्यक्रमाला हजेरी लावणार। दुपारी 2 वाजता मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा। आदर्श बँक घोटाळ्यामधील गुंतवणूकदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। भेट न झाल्यास आंदोलन करू, इम्तियाज जलील यांचा इशारा। कोल्हापूरच्या विशाळगड प्रकरणामध्ये राजर्षी शाहू महाराजांनाही संभाजी छत्रपतींची भूमिका पटलेली। विशाळगड घटनेला आता संभाजी महाराज जबाबदार, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरती हल्ला। संभाजीराजे छत्रपती यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर आव्हाडांच्या गाडीवरती हल्ला। जितेंद्र आव्हाड, तुम्ही घाबरून का पळालात? कॅमेऱ्याच्या समोर कोणीही छाती बडवतो, हिम्मत असेल तर सामोरे या। स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव यांचं आव्हाडांना आव्हान। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरती हल्ला केल्या प्रकरणामध्ये दोघांवरही गुन्हा दाखल। अंकुश कदम आणि धनंजय जाधव या 2 आरोपींवरती कारवाई। गेली 25 वर्ष आयुष्यामध्ये अनेक धमक्या ऐकल्या। धमक्या येत असताना मी विचारधारा सोडली नाही, मी माझ्या वक्तव्यावरती ठाम। जितेंद्र आव्हाड यांची स्वराज्य संघटनेच्या धमकीवरती प्रतिक्रिया। विचारांची लढाई, विचारांची लढू, मी बोललो त्यामध्ये काहीही चूक नाही। महाराजांचे वंशज आहेत तर त्यांनी तसं वागायला हवं, जितेंद्र आव्हाड यांची भूमिका। आज जितेंद्र आव्हाड 2 दिवसांपूर्वी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला। कायदा सुव्यवस्था बिघडल्यानं पोलीस महासंचालक आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नाना पटोलेंची मागणी। स्वराज्य संघटनेनं केलेल्या हल्ल्याचा सुरेश म्हात्रे यांच्याकडून निषेध। विचारांची लढाई विचारांनी लढावी, सरकारनं त्यांच्यावरती ठोस कारवाई करावी, म्हात्रेंचं वक्तव्य। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर। ठाणे मुलुंड शहराच्या वेशीवरती वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांनी लावले भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर। अमोल मिटकरी घासलेट चोर तर अजित पवार चोरलेल्या पक्षाचे अध्यक्ष। दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेत्यांनी पातळी सोडून टीका केल्यास कानाखाली आवाज निघेल, अमेय खोपकर यांचा मिटकरींना इशारा। मनसेचे नेते कर्णबाळा दुनबळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। अकोल्यामधल्या घटनेसंदर्भात चर्चा केल्याची दुनबळे यांची माहिती। अमोल मिटकरी राडा प्रकरणातील अटक केलेल्या 6 मनसे कार्यकर्त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी। अकोला जिल्हा न्यायालयाचा आदेश। भंडाऱ्यातील 3 विधानसभा जागांवरती मनसे आपला उमेदवार उभा करणार। मनसे निरीक्षकांनी घेतली पदाधिकाऱ्यांची भंडाऱ्यामध्ये बैठक। राज ठाकरे भंडाऱ्यामध्ये येणार असल्याची मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांची माहिती। विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची स्क्रीनिंग कमिटी जाहीर। ज्येष्ठ नेते मधुसूदन वेसरी हे चेअरमन तर सप्तगिरी उलाका त्यासोबतच मंसूर अली खान, सिरिवेल्ला प्रसाद हे कमिटीचे सदस्य। वादग्रस्त माजी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी। शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती पौड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पुण्यातल्या आणखी एका IAS अधिकाऱ्याचं पद धोक्यामध्ये। बोगस दिव्यांग सर्टिफिकेट वापरून आणि UPSCला खोटी माहिती देऊन पुण्याच्या अमोल आवटे यांनी पद मिळवल्याचा RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप। नाशिक जिल्हा परिषदेचा कारवाईचा बडगा। दिव्यांग प्रमाणपत्र सादर न केलेले कर्मचारी अडचणीमध्ये, सर्व प्रकारचे भत्ते बंद। आधी दिलेले भत्ते वसूल करणार, दिव्यांग कोट्यामुळे दिलेली आयकर सूटही वसूल करणार। राज्यातल्या 404 आमदार आणि खासदारांवरील खटले अजूनही प्रलंबित। दोषी ठरलेल्या लोकप्रतिनिधींना निवडणूक लढण्यावरती कायमची बंदी घालावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका। आमदार नरेश म्हस्के यांच्यासह ठाण्यातील 22 लोकसभा उमेदवारांना हायकोर्टाची नोटीस। म्हस्केंची खासदारकी रद्द करण्याच्या मागणीसाठी राजन विचारे हायकोर्टामध्ये। शरद पवार पक्षाचे नागपूर शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांना पोलिसांकडून अटक। सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करण्यासह विविध आरोपांखाली पेठे यांच्यासह इतर 7 जण पोलिसांच्या ताब्यात। औरंगाबाद उस्मानाबाद नामांतराच्या मुद्द्यावरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाला याचिकाकर्त्यांकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान।
भारताच्या उदारमतवादी धोरणाचा गैरफायदा घेऊ नका. जमत नसेल तर पाकिस्तानमध्ये किंवा आखाती देशांमध्ये जा. पुण्यातील एका निर्वासितांच्या याचिकेवरील सुनावणीच्या दरम्यान हायकोर्टाचे खडे बोल. कोकण मंडळाकडून मुंबईमधल्या घरांसाठी लवकरच लॉटरी. म्हाडाच्या पाठोपाठ कोकण मंडळाकडून सुद्धा आता आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी घरांसाठी लॉटरी काढण्यासाठी प्रयत्न. गेल्या 10 वर्षात शासनाच्या नियमांचं पालन करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना सलग 5 वर्ष मंडप उभारणीसाठी परवानगी मिळणार. मंडप उभारणीसाठी केवळ 100 रुपये नाममात्र शुल्क आकारणार. जळगावमध्ये कर वाचवण्यासाठी तब्बल 65 कोटींची खोटी बिलं देऊन व्यापाऱ्याकडून फसवणूक. जळगाव विभागाच्या अन्वेषण शाखेकडून व्यापाऱ्याला अटक. चंद्रपूरच्या रयतवारी कॉलनी भागामध्ये जमीन खचून घरामध्ये 20 फुटांचा खड्डा पडल्याचा प्रकार समोर. अतिवृष्टी आणि कोळसा खाणीमुळे हा भूभाग पोकळ झाल्यानं जमीन खचून खड्डा पडल्याची प्राथमिक माहिती. वर्ध्यामध्ये MBBSच्या विद्यार्थिनीची कॉलेजच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या. महाविद्यालयामध्ये परीक्षेपासून वंचित ठेवल्यामुळे आत्महत्या केल्याचा पालकांचा आरोप. उल्हासनगरच्या महाराष्ट्र मित्रमंडळ शाळेमध्ये विद्यार्थिनीची धिंड. विद्यार्थिनी मठ्ठ असल्याचं म्हणत शाळेच्या आवारामध्ये मुख्याध्यापिकेकडून धिंड. अपमान केल्यानं तक्रार दाखल करणार मुलीच्या आईची. या संदर्भातली माहिती. मुंबईच्या वाकोला पुलावरती एका दुचाकीस्वाराचा अपघातामध्ये मृत्यू. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. नाशिकच्या मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाचा वॉल लीक झाल्यानं हजारो लिटर पाणी वाया. रात्री उशिरा वॉलची दुरुस्ती करून पाण्याची गळती थांबवली. नाशिकच्या येवला तालुक्यात मध्ये शेतकऱ्यांना टाकाऊ वस्तूंपासून बनवलं मिनी ट्रॅक्टर. कोळपणे आणि नांगरणी या कामासाठी शेतकऱ्यांकडून या ट्रॅक्टरचा उपयोग. महाबळेश्वरमध्ये रस्त्यावरच्या खड्ड्यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाचा रास्ता रोको. त्यामुळे रस्ते महामंडळ आणि अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ. जालन्यामध्ये जिल्हा परिषदेच्या समोर शिक्षकांचं अर्धनग्न आंदोलन. जानेवारीपासून वाढीव टप्पा अनुदान द्यावं तसंच आचारसंहितेच्या पूर्वी किमान 1 महिन्याचा पगार द्यावा यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन. मुंबईच्या आझाद मैदानामध्ये दिव्यांग शिक्षकांचं बेमुदत आंदोलन. समा योजनेच्या मागणीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दखल न घेतल्यानं व्यक्त केली नाराजी. चिपळूणमधल्या पलोजी लोकवस्तीमध्ये असलेल्या मगरीचा वनविभागाकडून जीवनदान. मगरीच्या वाढत्या दर्शनामुळे वनविभागाची शहरामध्ये जनजागृती मोहीम. हरियाणाच्या अंबालामध्ये प्रचंड पाऊस. त्यामुळे अनेकांच्या घरामध्ये सरकारी कार्यालयांमध्ये शिरलं पाणी. सरासरीपेक्षा 6 पटीनं पाऊस पडल्यानं प्रशासनाची तारांबळ. हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीच्या अनेक घटनांमध्ये 4 जणांचा मृत्यू. सुमारे 50 जण बेपत्ता. पावसामुळे अनेक घरं आणि पूल रस्ते गेले वाहून. मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये शरयू नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पुरामध्ये एक सार्वजनिक शौचालय तुटून पडतानाचा हा व्हिडिओ व्हायरल. केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये आतापर्यंत 289 जणांचा मृत्यू. अजूनही ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची शक्यता. बचाव कार्य सुरू. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या वायनाड दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. काल भूस्खलन झालेल्या भागाची केली पाहणी. वायनाडमध्ये आल्यानंतर मला माझे वडील गेले तो प्रसंग आठवला. इथल्या लोकांनी फक्त वडीलच नाही तर पूर्ण परिवाराला गमावलंय. पूर्ण देश वायनाडमधल्या नागरिकांच्या सोबत असल्याचं राहुल गांधी यांचं वक्तव्य. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या भारताच्या संविधानाचा पहिल्या प्रतीचा लिलाव. 48 लाख रुपयांनी विकली गेली संविधानाची पहिली प्रत. सॅफ्रन आर्ट या प्राचीन वस्तू आणि पुस्तकांचा लिलाव करणाऱ्या कंपनीनं लावली होती बोली. मथुरीमधील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद वादामध्ये न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल. हिंदू पक्षाच्या विविध 18 याचिकांना आक्षेप घेणारी मुस्लिम पक्षाची याचिका न्यायालयानं फेटाळली. 12 ऑगस्टला होणार पुढची सुनावणी. दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन व्हावं. सरहदसह सामाजिक संस्थांची मागणी. या पार्श्वभूमीवरती दिल्लीमध्ये बैठक संपन्न. राज्यसभा खासदार सुधा मूर्ती टिळक पुरस्कारानं सन्मानित. शरद पवार, शाहू छत्रपतींच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न. नेमबाज स्वप्नील कुसाळेला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक. 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या प्रकारामध्ये स्वप्नीलला कांस्य पदक. भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधलं हे 3रं कांस्य पदक.
स्वप्नील कुसाळेला राज्य सरकारकडूनही 1 कोटींचं बक्षीस जाहीर. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साधला स्वप्नीलशी संवाद. कोल्हापूरचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्याकडून ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेला 5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर. ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेला रेल्वेमध्ये अधिकारी म्हणून पदोन्नती. रेल्वे मंत्री स्वप्नीलसाठी रोख बक्षीसही जाहीर करणार. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांची माहिती. स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिक पदक पटकावल्यानंतर राधानगरी भुदरगडचे आमदार प्रकाश आंबेडकर यांनी घेतली कुसाळे कुटुंबियांची भेट. आंबेडकर हे नेहमी स्वप्नीलच्या पाठीशी उभे राहिल्याची स्वप्नीलच्या वडिलांची प्रतिक्रिया. भारत श्रीलंकेमधल्या वनडे सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात. 3 सामन्यांची ही मालिका असेल. आज पहिला सामना कोलंबोमध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.